अनेक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या घरफोडीपैकी गुन्ह्यातील 2 आरोपींना जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाजिम मुजावर, ॲडव्होकेट अजय मांढरे. शहापूर पोलीस ठाणे येथे चोपडे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करून तिजोरीमधून लाखो रुपयांचे दागिने जबरी चोरी करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाल्यावरून पोलिसांनी सदरकामी चौकशी सुरू केली असता पोलिसांनी संशयावरून आरोपी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ व उदय श्रीकांत माने राहणार यद्राव यांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला. त्याप्रमाणे पोलिसांचे रिमांड रिपोर्ट व प्रसारित माहितीनुसार प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांच्याकडून इतर अनेक घरफोडी, जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येऊन प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांच्याकडून रक्कम 54 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करून त्यांना शहापूर पोलीस ठाणे येथे चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2025 मध्ये अटक करून इचलकरंजी येथील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता कवठेकर व माने यांना सुरुवातीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी तदनंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केले होते. यावेळी आरोपी प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांचे वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सरकार पक्षाने व पोलिसांनी जोरदार हरकत नोंदवली. यावर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी माननीय न्यायालयात काम पाहिले. प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी जामीन अर्ज दाखल करून न्यायालयात युक्तिवाद केला असता माननीय न्यायालयाने ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांना सशर्त जामीन मंजूर केला. चॅनेलला सबस्क्राइब करा.